शंकर जगताप ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी उभा असेल, तसं आता पण असेल त्यावेळेस तुम्ही उमेदवार समोर असणार. माझं योगदान आहे. भाऊंना मानणारी जी लोक आहेत ना, मी पुढे आलो तर मलाच वोटिंग करते, पक्ष पण बघणार नाही. होय, नक्कीच. आणि मला तर राष्ट्रवादीतून मी आहेच, त्यामुळे आणि युती आहे, महायुती आहे आता, भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना. त्याच्यामुळे मी इच्छुक आहे. ह्या दोघांना म्हणजे भाऊंना मानणारा वर्ग हा खरं तुमच्या. तर आजही कुणी जरी गेलो तर प्रत्येक गल्लीत गेलो, कुठे जरी मी गेलो ना तर मला मानणार आहे. आता काही लोकांना जे नंतर मी वेगळ्या कारणाने म्हणजे भाऊंच्या सुखात सगळे असतात, बरोबर, पण दुःखात कुणी नसतं. त्यावेळेस दुःखाचं जे भोगलं ना ते आम्ही भोगलोय त्यांच्या बरोबर, आणि त्या दुःखामध्ये सिंहाचा वाटा माझा आहे. दीक्षा झाले पण लोकांमध्ये नाही ना, जर तुम्ही बंद काचातून चष्मा लावून गेले तर लोकांना ते चालत नाही. हे पण लोकांना खटकतं. भाऊ स्वतः कुठे सांगायचं, याला सांगितलं, मला सांगितलं. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत, चिंचवड विधानसभा, थोडक्यात विधानसभा निवडणूक आणखीन ऑक्टोबरमध्ये 2-3 महिन्याचा कालावधी आहे. दरम्यानच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अनेकांना निवडणूक लढवायची आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले त्यानंतर महायुतीमधील इच्छुकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. या मतदारसंघामध्ये सध्या अश्विनीताई जगताप म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मिसेस ते आमदार आहेत. त्यांनी उमेदवारीवरती दावा केलेलाच आहे. महायुतीच्या वतीने त्या स्वतः इच्छुक आहेत. त्यांच्याशिवाय त्यांचे दीर आणि पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे पण इच्छुक आहेत. आणि आता नव्याने एक नाव पुढे आलेलं आहे की सर्वांना तुम्हाला धक्का बसेल, जगताप कुटुंबातूनच तिसरं नाव पुढे आलेलं आहे. त्यांचं नाव आहे राजेंद्रजी जगताप. राजेंद्रजी, आपलं स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते राजेंद्रजी. हे पिंपळे गुरव परिसरामध्ये ते आतापर्यंत त्यांनी 2-3 निवडणुका लढवल्या. 2012 ते 2017 त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. कुठल्याही मोठ्या पदावर काम केलं नाही, परंतु चिंचवड विधानसभा मतदारसंघ ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते आमदार लक्ष्मण जगताप यांची पडद्यामागची संपूर्ण सूत्रसंचालन ज्याला म्हणतात ते करत होते. आता ते स्वतः निवडणूक रिंगणात तयार आहेत, म्हणजे ते हिरिरीने उतरलेले आहेत. त्यांना माझा पहिला प्रश्न हा आहे, त्यांचं सामाजिक कार्य तसं मोठं आहे. त्यांनी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नावाने एक पतसंस्था स्थापन केली, ज्याचे 5,000 सभासद आहेत, 40 कोटीच्या TV आहेत, 21 कोटीचं कर्ज आहे. आणि त्या माध्यमातून गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांचे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम वगैरे ते सुरू असतात. राजकारणाचा त्यांचा शहराचा पूर्ण अभ्यास आहे. त्यांना वाटलं की या निवडणुकीमध्ये आता मी सुद्धा रिंगणात उतरलं पाहिजे. त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की अश्विनी जगताप ह्या आमदार आहेत. यापूर्वी लक्ष्मण भाऊंनी तिचं 3 टर्म आमदारकी केलेली आहे. आता अश्विनी जगताप यांच्यानंतर त्यांचे दीर शंकरराव जगताप हे सुद्धा इच्छुक आहेत. तुम्ही कसे काय मध्ये साधता? मी खरं तर प्रथम पीसीबी कट्ट्याला मी अभिवादन करतो की मला तुम्ही निमंत्रित केलं. धन्यवाद. माझी मुलाखत घेण्यासाठी धन्यवाद. तर मी त्याच्यामध्ये ह्या दोघांच्याही पेक्षा मी आमदार दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खरा वारस मी आहे. अच्छा, बर. कारण मी 1986 पासून त्या पहिल्या कॉर्पोरेट निवडणूक झाली 86ला. 82ला नदीच्या पलीकडची गाव आली. ती गावं आल्यानंतर पहिली निवडणूक 86ला झाली. बरोबर. ते 86 पासून तर 2007 पर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. 4ही निवडणुका जेवढ्या बी कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत 4 वेळा नगरसेवक झाले. त्याचा पूर्ण आडाखडा मी आणि आमचे थोरले बंधू योजना जगताप आम्ही दोघांनी हँडल केलेले आहेत. त्यावेळेस हे लहान होते. बरं. आणि वहिनी पण नंतर आलेले. बरोबर. त्यामुळे ह्या पूर्ण तिथं गावकी आणि भावकी ह्याच्यामध्ये असताना हे सगळं भाऊंना कायम सपोर्ट केला सगळ्यांनी. आणि त्याच्यातही विरोध होता गाववाल्यांचा बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये ते विरोध असताना भावकी बरोबर होती. आणि त्यावेळेस ते 3 ते 4 वेळा नगरसेवक झाले. त्याचे पूर्ण आराखडा जे काय महापालिकेत म्हणजे ज्या वार्डामध्ये काय रचना काय कामं असतील ते सगळं नियोजन तुमचं असायचं, मी बघायचं. आणि मी बघत असताना काय आलं तरी ते मला सांगायचे. आणि बरोबर असल्यामुळं की अधिकारी आले तरी सांगायचे याला सांगा ते पान. असं करत असताना मी 4 वेळा झालं. 2004ला
विधान परिषदेचे आमदार झाले. अच्छा, हा, हो. बरोबर बरोबर. ते आमदार झाल्यानंतर त्यांनी 25 महिने पुढे राहिले होते नगरसेवक मध्ये बाकी 2007ला. तर ते राहिल्यानंतर त्यांनी विचार केला, आम्ही विचार केला की आता राजीनामा देते, पण त्यांनी राजीनामा नाही दिला. ते कडन 2007ला निवडणूक लागली. बरोबर. तर मी पूर्ण पिंपळे गुरव मध्ये परिसरामध्ये मी फेमस सगळ्यांना माहिती होतो. कारण कुठं मोर्चा काढायचं, मोर्चा म्हणण्यापेक्षा काही काम असेल, कुठं काय जर मोठा कार्यक्रम असेल त्याचं नियोजन हे सगळं मी करायचं. बरं. आणि मी करत असताना मी पब्लिक मध्ये भाऊ नंतर मीच असं ओळखलं जायचं. बरोबर. म्हणून मग साहजिक आहे मी तयारी करणार. 2007ला हे आमदार झाल्यामुळं विधान परिषदेचे आमदार झाले. 2004ला. मग 2007ला निवडणूक आल्यावरती मी तयारी केली. शेवटच्या क्षणाला त्यांनी शंकर जगतापला तिकीट दिलं. बर. फार शेवटच्या 15 दिवस निवडणुकीचे झाल्या. त्या निवडणुकीमध्ये एवढा त्यांना त्रास झाला. मी माझ्याकडचे सगळे बाकीचे कार्यकर्ते जरी त्यांनी नेले असते त्यावेळी नेले, पण मी घर टू घर जाऊन माझ्याकडे 4 कार्यकर्ते शिल्लक ठेवले. तेवढ्यांना बरोबर नेऊन मी 6,000चं मत हे होता वाढ, त्यावेळेस वाढ पद्धत होती. बरं. तर मी 2,500 मतं घेतली, 500 मतांनी फक्त पडलेलो आहे. 2007च्या निवडणुकीत शंकरच्या विरोधात त्यांनी तिकीट दिलं आणि मी अपक्ष. अच्छा, बंडखोरी करत तुम्ही. हो, मी बंडखोरी केली दोघांच्या ह्याच्यामध्ये. ते 500 मते, मग त्यांना त्यावेळेस एवढा त्रास झाला की त्यांनी नंतर तरी सुद्धा 2007ला मी पडल्यानंतर थोडे लगेच 2009ला पुन्हा निवडणूक विधान परिषदची आली. बरं. तर त्यावेळेस मी म्हटलं आपलं जाऊ द्या, इथं थांबू, नाही झालं तर परत आम्ही एकत्र आलो. एकत्र आलं, पुन्हा सांगितलं की चला आता झालं गेलं विसरून जा आणि तू परत आता आपलं काम कर. 2009ला त्यांच्या बरोबर काम करताना की बारणे ते आणि इकडे भाऊसाहेब भोईर मला वाटतं होता त्यावेळेस आमदार केला विधान परिषद विधानसभेला. मग ते करत असताना मला तर आमच्या बाकीची भावकीतली काही लोक मंडळी त्यांच्या जवळची त्यांना माहिती नसताना ते म्हणलं की यांना घेऊ नका. अच्छा, म्हणजे भाऊंना सांगायचे की यांना घेऊ नका. मग त्यांना हुशार होते, त्यांना माहिती होतं की यांना जर घेतलं नाही तर आपण सीट येणार नाही. तर खरोखर सांगतो की 92% मतदान त्या परिसरामधून मी करून दिलं. बरं. 10,000 मतदान झालं तिथून. आणि त्या पण फायली तयार करून मी दोघांना शेटला आणि त्या भाऊंना दिल्या की ह्या गल्लीमध्ये हे मतदान एवढं मतदान झालं. इतकी बारीक यंत्रणा आम्ही यंत्रणा तेवढी राबून त्यावेळेस ते बारण्यांना क्रॉस करून, म्हणजे बारण्यांचं मला वाटतं 30-35 हजाराचं लीड होतं. हो. तर ते लीड कट करून त्यावेळेस ते 6,000 निवडून आले. अच्छा, म्हणजे खरं त्या 2009ला लक्ष्मण भाऊ आमदार झाले याचं क्रेडिट खरं पडद्यामागचं तुम्हाला. हो. तर त्याच वेळेस मी बरोबर नसतो तर 6,000 मायनस कधीच झालं असतं. पण त्यावेळेस भाऊ आमदार झाले नसते झाले. बरोबर. मग ते त्यावेळेस आमदार झाले. त्याच्यानंतर मग मला 2012ला त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली आणि दिली मला ती. तर त्यांनी फार मग 2012ला मला उमेदवारी दिली. तर 12 ते 17, तर 12 मध्ये मी सुद्धा मोठा सगळ्यात प्रभाग, बरोबर, 45,000चा प्रभाग एकच पिंपळे गुरवला झालेला मोठा संपूर्ण शहरामध्ये. तर त्याच्यामध्ये सगळं करत वोटिंग झालं. त्यामध्ये उमेदवार 2-3च होते, एवढे काही हे नव्हते. पण मी उभं राहिल्यानंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतूनच होतो लढायचे नव्हतं. मला 14,500 मध्ये जवळजवळ 11,500 मतदान मला मिळाले. 11,500 70-80% तुम्ही खाल्ली. कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांमध्ये नाना काटेंची मिसेस शीतल काटे आणि पुरुषांमध्ये मी 1 नंबरने आलेलो. 12 मध्ये. म्हणजे ती तुमची पहिली एंट्री माझी महापालिकेत एंट्री केल्यानंतर मी काम, मला नियोजन सगळं माहिती होतं. मग काय कामं नेमकी पेंडिंग आहेत. तर 2000 म्हणजे
96-97 ची जी आरक्षणामध्ये जे कामं पेंडिंग राहिली होती, नाही मला त्याच्या जाऊ आपण पहिलं. मला पहिलं हे सांगा की तुम्ही कसं काय इच्छुक झालात, म्हणजे इच्छुक विधानसभेला इच्छुक तुम्ही कसं काय झाला? विधानसभेला इच्छुक ह्याच्यासाठी झालो कारण 2 जगताप ऑलरेडी आहेत. 2 जगतापांच्या आता लोक विचार करतात की जगताप फॅमिलीच्या बाहेरचा उमेदवार पाहिजे, तिसरे जगताप त्यात आले. तिसरे जगताप आले म्हणजे त्या दोघांचं बी योगदान काहीच नाही. काय एवढं माझं योगदान आहे. अच्छा बरं. म्हणजे भाऊंना मानणारी जी लोक आहेत ना, हा, हा. मी पुढे आलो तर मलाच वोटिंग करतील, पक्ष पण बघणार नाही. होय. हा नक्कीच. आणि मला तर राष्ट्रवादीतून मी आहेच, त्यामुळे आणि युती आहे, महायुती आहे आता. हा 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 हा. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेची आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना. मग त्याच्यामुळे मी इच्छुक आहे. अच्छा 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 अच्छा. मग ह्या दोघांना म्हणजे भाऊंना मानणारा वर्ग हा खरं तुमच्या हा. तर आजही कुणी जरी हे केलं तर प्रत्येक गल्लीत गेलो, कुठेही जरी मी गेलो ना, हा. तर मला मानणार आहे. आता काही लोकांना जे नंतर मी वेगळ्या कारणाने म्हणजे भाऊंच्या सुखात सगळे असतात, बरोबर. पण दुःखात कुणी नसतं. त्यावेळेस दुःखाचं जे भोगलं ना, ते आम्ही भोगलंय त्यांच्या बरोबर. अरे बाप. आणि त्या दुःखामध्ये सिंहाचा वाटा माझा आहे. काय बोलतोय, कशा अर्थाने? जे प्रकरण पूर्वी काही झाली होती हा 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 हा. त्या प्रकरणात, अच्छा आणि अच्छा. तिथून मग त्यांची ग्रीप धरली त्यांनी बाकीच्या याला. म्हणजे अडचणीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्या मागे होते. अडचणीच्या काळामध्ये ती अडचण निघाल्यानंतरच हे पुढं सगळं त्यांचं वाढत गेलं. बरं, पहिले बरं, 2-3 वेळा आमदार झाले, हा 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 हा. त्यांची तिथून सुरुवात झाली. मी आणि आमचे थोरले बंधू विजयअण्णा जगताप अच्छा, तुम्ही दोघं त्यांच्याशी पाठीशी होते त्याच्यामुळं. पहिल्यापासूनच. मग आता वहिनी आणि शंकर शेठ ते सुद्धा आहे ना, त्यांचं योगदान कसं नाकारता येईल? योगदान नाकारत नाही, पण हे त्यांचं योगदान ना त्याच्यापेक्षा जास्त माझं योगदान आहे ना भाऊंच्यामुळं. बरं कारण बरं. भाऊंना जे लोक मानणारे होते तेच लोक मला रिलेटेड माझ्या जवळ आहेत ना. बरोबर. त्यामुळे तुम्ही नगरपालिकेपुरता विचार करता का चिंचवड विधानसभा? चिंचवड विधानसभेचा मी विचार करतोय, कारण मी 24 तास त्यांच्या बरोबर असायचं. काही काम असेल तर मला सांगायचं, मी त्यांची कामं समोर करायचं. भाऊ स्वतः फक्त सांगायचे, याला सांगितलं मला सांगितलं सारखं आहे असे सांगायचे. मग मी पाठपुरावा सोडत नव्हतो. माझा सगळं स्वतःचा व्यवसाय करून मी कामं करत होतो. बरं बरं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही कामं असली तरी ती करत होतो. नाही मग आता तुम्हाला वहिनीत आता वास्तविक भाऊ गेल्यानंतर सहानुभूती असल्यामुळे लोकांनी वहिनींना मतं दिली, वहिनी आमदार झाल्यात. आणि त्या स्वतः आता म्हणतात फक्त त्यांना 2 वर्षाचा कालावधी मिळाला की भाऊंची स्वप्न पूर्ण करायची असतील तर आता मला पुढची संधी मिळायला पाहिजे, असा त्यांचा दावा आहे. म्हणून ते भाजपकडून उमेदवारी मागतायत. त्या जर आमदारकीला भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून उभ्या राहिल्या तर तुमची भूमिका काय? माझी भूमिका त्यावेळेस मी पक्षाची मागणी केली युती आहे म्हणून. पक्षाने त्यावेळेस डावललं. युतीमधून जर डावलं चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला झाला तर मी दावेदार मी तर पहिला आहेच. दादांना मी तर माहिती आहे की माझं बऱ्याचशा वेळा दादांचं कॉन्टॅक्ट होतं. त्यावेळेस मी मागच्या वेळेस पण इच्छुक होतो. आता पण फॉर्म मी भरला होता, पण तिकीट डिक्लेअर होईपर्यंत सांगितलं की फॉर्म कोणी भरू नका, दादांनी सांगितलं. मग आम्ही फॉर्म भरला नव्हता, पण सगळी तयारी केली होती त्यावेळेस. पण त्याच्या मागचं आता तुम्ही जरी म्हटलं की अश्विनीताई निवडून आल्यात तर भाजपचं खरं वलय वाटलं असेल आपल्याला की इथं आहे ते निवडून आल्या तर 1,30,000 मतं 35,000 मतच त्यांना पडलेत. हो बरोबर आहे. आपला टोटल मतदारसंघ आहे 6 लाखाचा. 6,18,000. 6,18,000 आता मतदारसंघ झालेला आहे. पण 1,30,000 मतासाठी किती पळावं लागलं सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा शांत राहिलो. अच्छा अच्छा. मी पण जास्त हे नाही केलं. मदत म्हणून मी आपलं त्यांच्या बरोबर राहिलो. म्हणजे की माझं मला काम करायचं तसं मी राहिलो त्यांच्यामध्ये. पण ज्या मताने त्यांनी ज्या सहानुभूती म्हणा ज्या प्रभावाने त्यांनी यायला पाहिजे होतं तसे ते आलेले नाही. आणि मी आता आई बघणी झाली. आणि मी आता इच्छुक आहे की मी त्यांचा वारसदार. मला वाटतं की ज्या पूर्वीचे गाववाले आहेत, पूर्वीचे जे लोक 1986 पासून तर आजपर्यंत त्या ठिकाणी राहतात, बरोबर, त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की कोण किती जवळ होतं, कोण कामं पाहत होतं, कोण सगळं हे करत होतं. इव्हन कुणी पिंपरी चिंचवड मध्ये पिंपळगावला आलं, सांगवीत आलं तर विजयअण्णा जगताप नाव घेतलं, राजेंद्र जगतापचं नाव घेतलं
तर निश्चितपणे सांगतील की हा या आमदारांच्या जवळचे. आमच्याकडे येऊन मग आम्ही त्यांना सांगायचं की हे काम बघ हे आपल्या जवळचं आहे त्यांचं काम करा. बर बर बर. अच्छा. अशा पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळं आता आम्हाला मला काय वाटत नाही की कवर कार्यकर्ते म्हणून आम्ही राहायचं. हा, पालखी कुठपर्यंत उचलायची. हा आम्ही आता जेव्हा ते होते तोपर्यंत उचलले आणि हे गेले. आता पालखीत बसायची वेळ आली. आम्हाला पालखीत बसायची वेळ आली. तुमच्यात जर हे होते तर आम्ही का हे करावं त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. अच्छा. की मला चिंचवड विधानसभा निवडणूक लढवायची. आपण आता अश्विनीताईंना उमेदवारी मिळेल कारण त्या सिटिंग कॅन्डिडेट आहेत, मावळचे आमदार म्हणून त्यांचा पहिला दावा आहे. मिळेल नाही मिळेल त्यांचा पक्ष ठरवल. पण त्याच्याबरोबर दुसरे प्रबळ दावेदार म्हणून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष माजी नगरसेवक लक्ष्मण जगताप म्हणजे लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप हे स्वतः दावेदार आहेत. ते म्हणतात कोणत्याही परिस्थितीमध्ये मी रिंगणात उतरणार. मग तुम्ही काय करणार अशा वेळेस? मग तिसरे जगताप काय करणार? उलट ते फायद्याचे ठरलं आमच्या वर्गाला. काय बोलताय? राहिलं तर कसं काय? कारण त्यांचं पुढं गणित बसतच नाहीये. बऱ्याच वेळा पक्षाने सर्वे केलाय त्यांचा. ते फक्त 4 आता पद दिलंय म्हणून वाटतंय ते बाहेरच्या लोकांना, पण तिथली परिस्थिती माहित नाही लोकांना. काय परिस्थिती काय नेमकी सांगा ना आम्हाला. परिस्थिती अशी आहे की आता लोकलला काही काम नाहीये. 2007ला जे नगरसेवक होते त्यांनी त्यांचा व्यवसाय बघितला. नगरसेवकामध्ये लोकांमध्ये काही फार नव्हते काम केलेले नाहीये. जे करायचं तर भाऊ असल्यामुळं ते पाहत नव्हते, व्यवसायात पाहत होते. बरोबर. त्याच्यानंतर नगरसेवक नाही काय डायरेक्ट अध्यक्षच झाले. अध्यक्ष झाले पण लोकांमध्ये नाही ना. जर तुम्ही बंद काचातून चष्मा लावून गेलेत तर लोकांना ते चालत नाही. अच्छा. हे पण लोकांना खटकतं की ह्या काही गोष्टी ज्या आहेत ते लोक त्याचं हे करतात. आम्हाला रात्रीचं 12 वाजता येऊ द्या, काम सांगितलं मी काम करणार. फोन लावणार. पोलीस चौकी असेल, कुठं अनेक दवाखान्यात असेल, अनेक प्रश्न असतात लोकांना. घरगुती भांडणं असतात, शेजाऱ्याची भांडणं असतात. ह्या सगळ्या प्रॉब्लेमला आमच्यासारखा कार्यकर्ता कधी हजर आहे ना लोकांना. ह्या बेसवरती हवेत चालणाऱ्याला लोक विचारत नसतात. काय बोलतात? हवेत चालणाऱ्याला विचारत नाहीत. मग ते हवेत येत काय असं समजा. ते हवेत आहे असंच समजा ना. कारण म्हणून तर मी उमेदवारी मागतोय. त्यांची पूर्ण तयारी झाली. मग समजा उद्या समजा त्यांना उमेदवारी दिली, वहिनीनं सांगितलं आता 2 वर्ष झाले तुम्ही थांबा. शंकर जगताप हे आता प्रबळ दावेदार आहेत, शहराध्यक्ष भाजपचे, त्यांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार? अनेक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये मी उभा राहणार. म्हणजे बाकीचे मी उमेदवार राहतील. माहिती ना तुमची माहिती म्हटल्यावर भाजप राष्ट्रवादी लागणार ना. नाही राष्ट्रवादींनी दादांनी सांगितलं महायुती आमची आहे. पण शंकर जगताप ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी उभा असेल. ज्यावेळेस 2007ला मी उभा होतो तसं आता पण असेल त्यावेळेस तुम्ही उमेदवार समोर असणार. हे नक्की का आपलं फक्त नक्की म्हणजे बार सोडत? नाही बार नाही सोडत. कारण 2007ला मी अपक्ष लढलोय. तसं यावेळेस पण मी विचार करन. ते जर समोर आलं तर मला वाटतं ना मी नक्कीच मी त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊ शकतो. त्यावेळेस पार्टी कोणती असेल तुमची? पार्टी त्यावेळेस सांगता येत नाही. कुठली पार्टीचा विषय नाही. मी इंडिपेंडेंट बी लढू शकतो त्यावेळेस. अच्छा. स्वतः. पण ते असेल तर तुम्ही लढणार? मी नक्की लढणार. पण तुम्ही चिंचवड मतदारसंघ हा संपूर्ण मामुर्डी किवळेपासून तर दापुडीबाई याच्यापर्यंत सांगवीपर्यंत आहे तुमच्या. या मतदारसंघामध्ये अन्य इच्छुक सुद्धा उमेदवार आहेत. तुमच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बरेच इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये तुम्हालाच उमेदवारी का द्यायची? मला उमेदवारी शहराचा अभ्यास कमी. म्हणजे उद्या अजितदादा राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून मुलाखतीला बसले तर हा प्रश्न समोर येईल ना. मी त्यावेळेस सांगेल की जसा पिंपरी चिंचवड शहराचा अजितदादांनी विकास केलाय काय, त्याच्यामध्ये अनेक नगरसेवक असतील, नगरसेवक होऊन गेलेत. त्यांनी त्यांचा अभ्यास किती केलाय मला माहित नाही. मी माझा अभ्यास मी सांगेल की पिंपरी चिंचवड शहरामध्ये की 1996-97 पासून जवळजवळ 1099 आरक्षण पेंडिंग आहेत शहरामध्ये. शहरातले एकूण आरक्षण विकास आराखड्यातली आरक्षण. त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्याचा TDR घेतलेला आहे. लोकांना त्याचा मोबदला दिलाय. ते ताब्यात महापालिकेने घ्यायला पाहिजे. महापालिकेने ताब्यात दिलं नाही. अनेक नेत्यांनी पण फार त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मी मागच्या 2 महिन्यामध्ये नुसतं उदाहरण देतो की पिंपळगाव सांगवी तिथले जेवढे आरक्षण आहेत
हा 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 त्या आरक्षणाचं मी पत्र दिलं, दादांना दिलं, दादांनी आयुक्ताला दिलं की त्याच्यावरती तुम्ही पत्र्याचे शेड टाकल्यात आणि ती जागा महापालिकेने त्याचा मोबदला दिलेला आहे मालकांना. हा मग TDR दिलेला आहे. TDR मालकांना मोबदला दिल्यानंतर महापालिकेने ताब्यात घेतली पाहिजे. ह्या बाकीच्या नगरसेवकांनी आता एवढी जरी सत्ता होती भाजपची, एवढ्या नगरसेवकांनी कुणी अशा ह्याच्यात लक्ष दिलंय? जर तुम्ही सांगा की 1100 आरक्षणामध्ये 125 आरक्षण डेव्हलप होतात. फक्त बापरे. 125 आरक्षण फक्त डेव्हलप झाल्यात. ती पण हे सगळे गार्डन वगैरे असे सगळे आरक्षण. तर मी सांगवी पिंपळकरून सांगतो की 82 पासून 86 पासून जर 97 पासून आरक्षण पडलेली, तर माझ्या काळामध्ये मी 2012ला आल्यानंतर पहिली काम हातात घेतलं नाट्यगृहाचं. खुल्या नाट्यगृहाचं जे काम आहे ते मी हातात घेतलं आणि त्याचं कोर्ट केस होती. हो बरोबर, ते प्रकरण मिटवलं तुम्ही. कोर्ट केस असताना सुद्धा मी त्या लोकांना बरोबर घेतलं. त्यावेळेस तत्कालीन आयुक्त राजीव जाधव होते, कमिशनर. त्यांच्याशी घेऊन त्यांच्याशी मीटिंग केली, त्यांना बोलवलं, 3 घरांचे प्रॉब्लेम सोडला. जे 40,000 स्क्वेअर फूट होतं ते 5,000 कमी करून 35,000 600 स्क्वेअर आसन क्षमतेचं नाट्यगृह उभं राहिलं. हे किती वर्षांनी? 97चं 96चं आरक्षण असताना ते माझ्या काळात मी केलं. त्याच्यानंतर डायनासोर गार्डन जे होतं, तर ते दुबईच्या धर्तीवर मिरेकल गार्डन ते केलं, तेव्हा माझ्याच वेळेस झालेले मिरेकल गार्डन. त्यानंतर बस टर्मिनलचं जे गार्डन आता खेळाचं मैदान आहे, खेळाच्या मैदान मधलं आरक्षण जवळपास 5 एकर मध्ये आरक्षण आहे खेळाचं मैदान. त्याचं पूर्ण मी भूमिपूजन उद्घाटन बी केलं होतं की सगळा आडाखाडा जेवढी जागा बाजूला आहे तेवढी सोडून इतर जे आहे ताब्यात तेवढी घेऊ मग आणि ते चालू करा. एक 25-30 घर थोडीफार आहेत, त्याच्यावर मी मार्ग काढला होता. अच्छा. त्याच्यामध्ये मी मार्ग काढून राजीव जाधव आयुक्तांना घेऊन त्या लोकांची घरं सोडायची. तर मी त्याचा ठराव करून घेतला. दाराडेताई महापौर होत्या, मी जीबीला ठराव केला आणि तो ठराव केला की एवढी ती घरं सोडावं, तेवढं पाटली एक साईडला आहे ती घरं सुटली जातील, त्या लोकांचं बी चांगलं होईल, असा हिशोबाने बाकीचं डेव्हलप करायचं. हे सगळं केलं. थोडक्यात नाट्यगृह, उद्यान, क्रीडांगण हे सगळं म्हणजे थोडक्यात ही महापालिकेची कामं मी केली. आणि दुसरं कसं की मला वाटतं ना, आता मी जर ही कामं अशा पद्धतीने करू शकतो. बरोबर. पिंपरी चिंचवड शहराच्या आराखड्यामध्ये जे दादांनी डेव्हलप केलं तसं मला वाटतं की माझं दुसरं कुठलं इंटेन्शन नसतं. मी ज्यावेळेस नगरसेवक होतो 5 वर्षे, तर मी काम म्हणजे कामच बघितली, जनतेचं कामाचं हिताचं काम. लोकांना प्रश्न पडतो, तुम्ही वार्डातली सगळी कामं केली. आज बरेच लोक राजकारणात कशासाठी येतात? बाकीच्यांना वाटतं इथं काय वेगळं आहे, पण मी स्वतःचा खर्च करून सगळं काय केलेलं आहे. मला कुठली कमिटी नव्हती, फक्त 5 वर्ष नगरसेवक. त्या काळामध्ये मी हे सगळं अशी कामं केल्यात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात आलं तर मी पहिला हा विषय घेईन. माझ्याकडे बघा हे सगळे पत्र आहेत, ज्या वेळेस मी पत्र द्यायचे ती आयुक्तांना पत्र दिले बघा, त्याचं हे सगळं आहे. बरोबर. की ह्या शहराच्या विकासात आपण जातीने सगळ्यांनी लक्ष द्यावा. हे सगळं पत्र माझे की याच्यामध्ये आहे, फोटो आहेत, अनेक काय हे असतात. आरक्षणचे सगळे क्रमांक पण आहेत बघा याच्यात, सगळे आरक्षण क्रमांक सुद्धा टाकून. त्यात तुम्ही थोडक्यात आरक्षणांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला आमदार व्हायचं. हा, आणि का नाही आमदार वाटतं की हे जर लोक एवढ्या वर्षे जर सगळे नगरसेवक असतील, आता बाकीचे आमदार असतील, त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. पुढच्या पिढीचं भवितव्याचं काय, याच्यामध्ये भवितव्य काय? हे आता असे जातीक्रम होत गेले. आता अशी पत्राचे शेड आहेत, पुढे ते आरक्षणामध्ये पक्के घर बांधतील. त्यावेळेस महापालिका लक्ष व्हायला पाहिजे. या विषयासाठी आपण याच्यामध्ये जर भाजपने तुम्हाला साथ दिली नाही तर तुम्ही आमदारकीला कसं उभं राहणार? कारण आतापर्यंत पाहिलं आपण, गेल्या 2009ची निवडणूक घ्या, तुमच्या पुढच्या महापालिकेच्या घ्या, लोकसभेच्या घ्या किंवा विधानसभेच्या घ्या, सगळ्या निवडणुकांमध्ये त्या मतदारसंघामध्ये 52 पैकी 36 आमदार भाजपचे आहेत.
आता 15 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. 52 पैकी 36 नगरसेवक sorry, नगरसेवक ते राष्ट्रवादीचे आहे. नगरसेवक हा. आमदार तर लक्ष्मण भाऊ 2009 ला होते, हम्म. पुढे 14 ला होते, 19 ला होते. हम्म. आता सुद्धा निवडून आले होते, पण आता त्यांचं निधन झाल्यामुळं वहिनी आल्या, त्यांचा वारसा त्या चालवतात पुढं. संपूर्ण भाजप तिथे लोकसभेला पाहिलं तुम्ही तर महायुती म्हणून भाजप म्हणतं की आमच्या मतामुळे रंगबारण्यांना 74,000चं मताधिक्य चिंचवडमध्ये मिळाले. हम्म. पण ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं योगदान काय? आणि तुम्ही कसे काय राष्ट्रवादीकडून? ऐका ना, राष्ट्रवादीने मतं जर दिली नसतं 74,000ला गेले पण नसते. हे फक्त चुकीची समज आहे. आणि भाजपच्या अध्यक्ष आणि बाकीचे कार्यकर्ते सगळ्या स्वतःचीच हे करण्यासाठी बोलतात. भाजपला राष्ट्रवादीने मदत केलेली आहे आणि मदत केली म्हणूनच ते ह्या लीडनी आलेत. अच्छा, राष्ट्रवादीचं आहे त्याच्यामध्ये आहे. आता राष्ट्रवादीचं योगदान आहेच. आम्ही स्वतः फिरत होतो, आम्ही स्वतः बारणेला घेऊन फिरलोय, मोठे मोठे कार्यक्रम असतात तिथे घेऊन गेलोय आम्ही. बरोबर. असं हे चुकीचं सांगतात ते, पण ऍक्च्युली राष्ट्रवादींनी मदत केलेली आहे. मदत केल्याशिवाय पिंपरीला आणि चिंचवडला वोटिंग वाढले का? मग विरोधात गेलं असतं तर इथलं विरोधकाला मशालला मतं जास्त जायला पाहिजे होती. मग तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये 16,000 मतं बारणेला आहे. 16 आणि 14,000 16 आणि 4 3 5 20-21,000 मतं आमच्या तिथून बारणेला आहे लीडला. अच्छा, मग सर्वाधिक मतं थोडक्यात बारणेला आहे. विरोधकांना तर शेवटी मतदान तर विरोध असतं ते विरोधाला होणारच. बरोबर. पण ह्यांना 21,000चं तिथून आहे ना. ते मतं देखील मिळालं ते राष्ट्रवादीने मदत केल्याशिवाय मिळालं का? आपण बारणे सुद्धा म्हटले राष्ट्रवादीने माझं काम नाही केलं, भाजपने काम केलं. त्यांना पहिलं वाटत होतं की बारणेला वाटत होतं पहिलं की राष्ट्रवादी काम करत नाही. त्यांनी दादांच्या कानावर घातलं. पण दादांनी तर खडसून सगळ्यांना सांगितलंच. आता पीएननी पण फोन केले की कोण जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्यांनाही फोन केले की प्रत्येकाने काम करायचं बारणेत. बरोबर. आणि काम केले. हे फक्त आता कसं होतं की माझं कसं पुढं क्रेडिट मला घ्यायचं हे भाजपवाले करतात. भाजप शहराध्यक्षांनी फोटो काढून सांगितलं की भाजपने काम केल्यामुळे एवढा लीड. तेच ना, भाजपने ते फक्त फोटो सेशन केलं आणि सांगितलं लीड माझ्यामुळे मिळालं. पण हे सगळ्यांनी काम केलेत. विरोधाला करायचं असतं तर लोक बाहेर पडून पण विरोधात करतात ना. ते कशाला मग काम हे करतील. आणि राजकीय दृष्टीने आता जर पाहिलं ना, आता तुम्ही म्हटलात की यांचा दावेदार ते आहेत, तर जनतेच्या दृष्टीने खरा दावेदार मी आहे ह्या दोघांपेक्षा. अच्छा, भाऊंच्या नंतर जे आहे ना, पब्लिकला सगळ्यांना माहिती आहे. नुसतं सांगवी पिंपळगाव नाही, चिंचवड मतदारसंघाला माहिती आहे. अरे बापरे. हा परिचयामध्ये आहे. आणि आता मलाही वाटतं की 6 लाखामध्ये 2.5-3 लाख वोटिंग होतं. बरोबर. 50%. त्याच्यामध्ये अनेक उमेदवार आहेत जे आता लाखावर जे आले त्याच्यामध्ये कमी आहे पण होऊ शकतं, येऊ शकतं. त्यामध्ये हा पण नाना काटे त्यांना मागच्या 99,000 मतं पडली. त्याच्यामुळे ते सुद्धा प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटला पाहिजे. आम्ही सगळेच म्हणतो ना राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटला पाहिजे. त्या जर सुटला तर चांगलंच आहे. दादांना पहिलं दावा हे माझे नियोजन आहे, असं आहे, मी काम पूर्वी केलेले आहेत, त्यामुळे मला तिकीट द्यावं हे मी मागणी करणार. आता ते मागे लोकसभा निवडणूक काळामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप यांचं स्वप्न पूर्ण करण्याची सूट घेण्याची हीच वेळ आहे असं सांगून त्या तुमच्या माहितीमधलंच लक्ष्मण जगताप काय फलक होता मला वाटतं त्याच्यामध्ये, स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबद्दलचा म्हणजे सूट घेण्याची हीच वेळ आहे असं फलक लागला होता. ही जो फलक लागला हे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी लावलेला असणार. काय बोलताय? 100% भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हा बोर्ड लावलेला असताना हा बोर्ड मी स्वतः मला ते खटकलं. मी सकाळी वॉकिंगला जाताना तो पाहिला तर मीच वहिनीला फोन केला की असा असा बोर्ड लागला. तर मी पहिला काढून टाकला. काढल्यानंतर मी त्यांना फोन केला असा असा बोर्ड लागला होता तिथे. म्हणजे हा त्यांना बदनाम करण्यासाठी. हो, पण ते मला वाटलं ना की हे भाजपचं अंतर्गत आहे का सगळे? अंतर्गत आहे ना, अंतर्गत आहे ते दिसत नाहीये पण अंतर्गत भरपूर काय आहे. अच्छा. आणि ते त्यांचं आता कसं आहे की जाळ जास्त कार्यकर्त्यांचं वाटतं की मग ते करणार ते दाखवणार. इतरांना आजपर्यंत चुकीचं कधी लागलं नाही, याच वेळेस कसं लागलं. पण जगताप साहेब, राजेंद्र जगताप म्हणजे भाऊ लक्ष्मण भाऊ जगताप
लक्ष्मण भाऊ जगताप म्हटल्यावरती कार्यकर्त्यांचं मोहोळ सगळं असायचं. आता आहे की नाही मला माहित नाही ते. नाही ते आता नाहीये. मला तेच विचारायचं की पूर्वीचं जे नेटवर्क होतं त्यांचं ते नेटवर्क आता नाहीये. आता नाही. त्यांच्यावर ते नेटवर्क पूर्वी जसं त्यांच्याकडे ते नुसते थांबले तरी लगेच सगळं जमायचे, तसं नाही. त्याचा संग्रह तेवढा होता, संघटनेवर तेवढी मजबूत पकड होती. तुमचं कर्तृत्व आहे ना त्याच्यावरती सगळं असतं. बर. प्रत्येकाच्या कर्तृत्वावरती सगळे कार्यकर्ते. आता काहींना काय वाटतं की मी करतोय हे बरोबर आहे, पण ते बाकीच्यांना पण त्याचं हे झालं पाहिजे ना की हे बरोबर आहे का चुकीचं, हे तर लोक ठरवतातच त्यावेळेस. तो फरक आहे. जगताप कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार असेल तर मला सांगतो. आता ह्याच्यामध्ये लोक म्हणतायत आता जगताप कुटुंब बाद झालं, म्हणजे थोडक्यात आता लक्ष्मण जगताप झाले, अश्विनीताई झाल्या, शंकर जगताप आता आहेत ते मागतायत. तर भाजपमध्ये सुद्धा असा एक प्रवाह आहे की आता जगताप कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार द्यावा. असं झालं तर तुमचं काय? नाही, तसं माझ्याबद्दल तसं नाही होणार. त्यांच्यासाठी तसं म्हणत असतील, माझ्याबद्दल तसं नाही होणार. म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीत नाही असं म्हणणार. मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारच सगळ्या लोकांना माहिती आहे, त्यामुळे माझ्याबद्दल तसं नाही लोकांचा विचार येणार. काय फरक काय नेमका? म्हणजे त्यांच्यात तुमचा असा एवढा फरक काय? फरक म्हणजे लोकांशी किती निगडीत आहे कोण. लोकांशी असं आता तुम्ही 11 वाजता ऑफिसला गेला, 11:30ला गेला तर तुमचे वेटिंग करायला लोकांना वेळ नाहीये. नाही, बरोबर. आताच्या लोकांची आम्ही कधी कुठे रस्त्यात भेटले तरी आम्हाला काम सांगितलं आम्ही काम करतो. आमच्यासारखं कार्यकर्ता कुठे भेटू द्या, रात्री कधी भेटू द्या, त्यांनी सांगितलं तर आपण सकाळी तुझं घेऊन येतं, आम्ही फोन करून तुझं काय आहे ते काम करतो आणि त्याचा पाठपुरावा करतो ना काम होईपर्यंत. पाठपुरावा करतो. तुमच्या मतदारसंघामध्ये आपला प्रश्नावरती चर्चा करायची राहिली आपलं. खरं तर तुमच्या मतदारसंघात सगळ्यात मोठं तिथल्या हाऊसिंग सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न आहे. सगळी टँकर लॉबी हाऊसिंग सोसायटीवरती तुटून पडली, त्याला राजकीय आशीर्वाद आहेत म्हणतात सगळ्या. त्याचा प्रश्न तुम्हाला सांगू का की काय नेमकं झालं की मी 2012ला आल्यानंतर याच्या पूर्वी पण पावणेराळचे टँकरचे इथं टेंडर होते. ते टेंडर असल्यामुळे मी पहिला आल्यावरती 12ला एवढा प्रॉब्लेम आला. तर मी आल्यानंतर मला वाटतं आशिष शर्मा म्हणून ऐकत होते. हो, बरोबर. त्यांना मी ना बाहेर टँकर जायचे, इथं महिला पाण्यासाठी हे करतात, पाणी नाहीये आणि इथं महिला जास्त थांबून पाणी नसल्यामुळे वेटिंग करायचे, पाणी नाही सगळ्या वार्डात प्रभागात वाढायचे. इथं 20-20 हजार लिटरचे टँकर भरायचे आणि इकडं औंध सारख्या सोसायटीत औंधला जायचे, कुठं वाकडला जायचे, हिंजवडीला जायचे. म्हणजे आपला मतदार सोडून बाहेर जायचे. पहिलं ते मी बंद केलं, व्हिडिओ काढले त्याच्यानं बंद केलं. त्याच्यानंतर 20,000 दशलक्ष लिटरची टाकी माझ्या काळात तेव्हाच बांधलेली. त्याच्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम आलेला नाही. मोठ्या लाईनी टाकल्यात, पाण्याची ती टाकी झाली. दादाच त्यावेळेस भूमिपूजनाला आलते आणि उद्घाटनाला बी आलते त्याच काळात. तर तो पाण्याचा प्रश्न त्यावेळेस मिटलेला आहे. आणि आता पाणी दिवसाळ आहे तरी लोकांना पाणी मिळतंय. सोसायट्यांचा प्रॉब्लेम काय आहे की सोसायट्या आमच्याकडे वाकड, पिंपळे सौदागर इतक्या सोसायट्या नाहीयेत, पण त्यांना टँकर आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे चालले पाहिजेत. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे टँकर वगैरे चालले पाहिजेत. त्याच्यामुळे हे विषय आहे तिथं. बाकीचं असं कॉर्पोरेशनचं पाणी वगैरे तसं आहे, टँकरचं प्रमाण तसं कमी पाहिजे इथं, कारण सोसायट्या कमी आहेत. मग टँकर लॉबी कोण मोडीत काढणार? टँकर मी जेव्हा होतो सत्तेत तेव्हा मी टँकर लॉबी पूर्ण मोडीत काढली, तिथं चालू नाही दिला कुणाच्याच. टँकर ज्याचे टेंडर होते ना, मग ते कुणी जवळचं असो सगळे पळवलं, मी थांबवून नाही दिले तिथं. नाही, लोक आता त्याने पार त्रस्त आहेत. आता जरी त्यांनी असेल ना तर मला कंप्लेंट पण आल्या पाहिजेत. मला कंप्लेंट आलं तर मी निश्चित त्याचा पाठपुरावा करून ते बंद करत. पाण्याचा प्रश्न हा तुमच्या चिंचवड मतदारसंघातला मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न जे आहे ना की ह्या सगळी लॉबी पाण्याची टँकरची बंद झाली पाहिजे, की आपल्या कॉर्पोरेशनच्या हद्द सोडून दुसऱ्या कॉर्पोरेशन मध्ये कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाययोजना. ती उपाययोजना आता जे बंद पाईपलाईन मधून अजितदादांनी पावणा धरणातली
ती लाईन सुरू करणं महत्वाचं आहे. आता इकडं पण मास्केड वगैरे तिकडनं पाणी आलेलं आहे, तिकडे त्या भागाला जाणार. त्या पाणी तिकडं जाणार, पण इकडनं ही जी आता सोय राहिलेली आहे करायची, आणि त्यावर मला माहिती आहे की 240 कोटीचे ते वर्क ऑर्डर आणि ते पाईपलाईन येऊन पडलेली आहे तिथं. हो बरोबर, ते आता 12 वर्ष झाले ते त्या तशीच आहेत. ती लाईन कुठल्याही परिस्थितीत नेत्यांनी त्यामध्ये राजकारण नाही करायला पाहिजे. भाजप असो, आता तर मी म्हणतो महायुती आहे, आता राजकारण व्हायला नाही पाहिजे. ती बंद पाईपलाईनची योजना ह्या पंचवर्षामध्ये व्हायला पाहिजे, तर पुढच्या पंचवर्षिकला हे पाण्याचा प्रॉब्लेम मिटू शकतो. पूर्ण शहराचा मिटेल. तुमचे पवना नदी तर तुमच्या ह्याच्यातून जाते संपूर्ण पूर्ण पवना नदी. आता काय होतं, आता पवना नदी महागाठार झाल्या, नदी बुजवायचं काम फार मोठं प्रभावात त्या भागात फार मोठ्या प्रमाणात चाललंय. हा, बुजवायचं त्याच्यामध्ये काय आलं की श्रीकर परदेशी होते त्यावेळेस, मी सांगतो ऐकतो, तर त्यांना मी काय सांगितलं, नदी बुजवायचं, ते म्हणले की ही पाटबंधाऱ्याचे. पहिली गोष्ट, मी सांगवीपासून तर रावेतपासून तर सांगवीपर्यंत दोन्ही बाजूचे, एकच बाजूचं आमच्या बघितलं तर मी 7 बारे काढले. तर मूळ मालकाच्या जमिनी 7 बाऱ्यावरती नाव आहेत, मूळ मालकाच्या जमिनी आहेत. बरोबर. तर म्हणलं पाटबंधाऱ्याचे याच्यामध्ये काहीच नाही. दुसरं की आपण यांना काय मोबदला दिलाय, यांना शेतकऱ्यांना मोबदला द्या, नदीच्या कडेचे जेवढे आहेत ते. बरोबर. सगळे शेतकरी तुम्हाला ताब्यात देतील. बरोबर. आज तुम्ही उलट ताब्यात नसताना ड्रेनेज लाईन पूर्ण करून दिलेली आहे. हो बरोबर. नदी नागरिकांनी नदीच्या कडेने तुम्हाला अडवलेलं नाही, मोबदला न देता. मग हे पण तुम्ही तिथे लक्ष दिले पाहिजे ना. जे मिळेल ते त्यांना मोबदला द्या, ताब्यात घ्या. भले तुम्ही तिथं रोड करा, नदी डेव्हलप करा, हे करा. ज्याची जागा आहे त्याचे, मी हे सभागृहात सुद्धा मी मांडलं होतं. बरोबर. पूर्ण सर्वे नंबर की त्यांनी सांगितले 30 मीटर रोड सोडून पोटच्या वरच्या निवासी करा, हे सुद्धा त्याच्यामध्ये ठराव करून दिलेला आहे. काय झालं नाही त्याच्यात, पुढे काहीच नाही आलं. कारण इथून ठराव झाला, धराडेताई महापौर होते, मी जीबीला ठराव करून घेतला. त्या महापौर असताना मी इथला तो ठराव करून दिलेला आहे. तो ठराव शासनाकडे गेला, तिकडे पेंडिंग आहे. इथून ठराव करून दिला. तुम्ही आमदार झाल्यावर हे सगळं करणार? हे करणार 100%. ह्याच्यासाठीच मी म्हणतो ना की हे शहराचे मेन प्रश्न आहेत. नदी पात्रापासून 30 मीटर सोडून वरचा जो भाग आहे तो निवासी झोन झाला पाहिजे. बरोबर. निवासी झोन झाला तर जी गरज ते आता आपण बेकायदेशीर म्हणता किंवा गुंठेवारी मध्ये म्हणता, पुरेशामध्ये म्हणता, हे सगळे कायदेशीर होतील ना. कायदेशीर होतील. बरोबर. आणि नदी सुधार प्रकल्प मध्ये हा प्रकल्प त्याच्या आधी हे केलं पाहिजे. 1400 कोटींचा पवना सुधार योजनेचा प्रकल्प आहे, 1400 कोटी रुपयांचा. मग त्याच्यामध्ये हे सगळं निवासी जर झालं तर लोकांचंही चांगलं होईल, निवासी झोन होईल, आणि हे कुणी टाकणार नाही. आणि हे शेतकऱ्यांना जर ते आहे त्याच्यात आज सुद्धा तुम्ही जसं TDR देता तसं त्याचं काहीतरी मोबदला ठरवलं पाहिजे. मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला ठरवा, त्याचं 7-12 तुम्ही महापालिकेचे नाव करून घ्या. हे पण होऊन जाईल ना. आज रावेत पासून तर सांगवीपर्यंत दोन्ही बाजूनी नदीच्या कडेने ज्या तुम्ही म्हणता की 14.5 किलोमीटर, 14.5 किलोमीटरचा तो पट्टा आहे दोन्ही बाजूचा. हे जर त्या लोकांचं जे शेतकऱ्यांना तुम्ही मोबदला दिला तर हा प्रश्न येणारच नाही. बरोबर. राजा, तुमच्या आता तुम्हाला उमेदवारी दिली, समजा आमदारकीची उमेदवारी तुम्हाला दिली, राष्ट्रवादीला जागा सुटली आणि भाजपने बंडखोरी केली, तर तुम्ही काय करणार? भाजपने बंडखोरी केली तर भाजप बंडखोरी कोण, जगताप विरुद्ध जगताप असं झालं. भाजप बंडखोरी केली तर त्यांना पक्ष सोडून बंडखोरी करावं लागेल. पक्ष सोडून बंडखोरी करावं लागेल ना त्यांना. हा विषय येईलच ना समोर. नाही, महाआघाडी तुमची महायुती तुमची महायुती राहणार. महायुती जर असेल पक्षाच्या विरुद्ध संभाव्य महाआघाडीचा उमेदवार कोण कोण पाहता तुम्ही? कोणाकोणाला पाहता? आमच्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादीत संपूर्ण याच्यात. आता तुम्ही कोणत्या बाजूने? महायुतीच्या बाजूने. महायुतीच्या. महाआघाडीचे उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये कोण कोण आहेत समोर? महाआघाडीचे उमेदवार तर तसे आता तिथं भरपूरच आहेत, तिथं कोण कमी आहेत. महाआघाडीचे उमेदवार आता समोर तर सध्या काही दिसत नाही. अच्छा. पण ते ज्यावेळेस येईल तेव्हा समोर येणारच, कारण आता त्यांचीच महाआघाडीचे उमेदवार चाचपणी चालूच आहे. सगळं त्रांगडं आहे ते महायुतीमध्ये. सगळे इच्छुक जे उमेदवार आहेत ते सगळे महायुती, राष्ट्रवादीचे असू देत, भाजपचे असू देत. ज्याच्यापैकी त्याला उमेदवारी मिळणार नाही तो महाआघाडीचा उमेदवार. हो. आणि ह्याचं कारण आहे की अजितदादाचं जे या शहरावरती पकड आहे, गेल्या एवढ्या वर्षापासून दादांनी विकास कामं केल्यात, त्यामुळे दादांना इथं प्रत्येकाला वाटतं की इथं दादा असं नसतं
आपण चांगली कामं करू शकतो, आपण निवडून येऊ शकतो, ह्या दृष्टीने महायुतीकडेच जास्त मागणी राष्ट्रवादीकडे आहे. उद्या महायुतीची उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही महाआघाडीचे उमेदवार होणार का? नाही, महाआघाडीचं नाही होणार. महायुतीमधून एक तर इंडिपेंडेंट राहील, हा हा. पण महाआघाडीचं नाही होणार. महायुतीचं उमेदवारी नाही मिळाली तर मी स्वतः विचार करेन की मी अपक्ष म्हणून उभा राहील, किंवा पण अपक्ष म्हणजे शंकर जगताप सोडून बाकी उमेदवार असतील तरी अपक्ष राहणार ते का नसेल फक्त तर ते मग- असतील तरच राहणार? त्यावेळेस तो विचार करेन, पण ते असले तर मी असणारच आहे. अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद राजाभाऊ. तुम्ही आमच्या बरोबर खुली चर्चा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं संपूर्ण राजकारण, डेव्हलपमेंट, तुम्ही काय करणार ते सुद्धा समजून सांगितलं. तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. माईक कडे